दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आल्यात. दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. फक्त मॅच 4 ओव्हरची असतात याची आपण नोंद करा. पहिल्या मॅचला अगदी पहिल्या मॅचेस आपण पाहिल्यात त्या 5 ओव्हरच्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅचेस या 4 ओव्हरच्या असणार आहेत. महत्वाची मॅच आहे. दोन्ही विजेते संघ एकमेकांसमोर आहेत आणि विजेत्यांची लढत पाहायला मजाच वेगळी आहे. शुभम स्ट्रायकिंग एंडवरती आहे सध्या तरी. मिस्टर 360 म्हणून ज्याची ओळख आहे. नो बॉल आहे कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप कमी खेळाडू आहेत जे खेळतातही चांगलं. त्यांची प्रसिद्धीही तेवढी लाजवाब आहे आणि त्यातील एक नाव अग्रमांकित घेणं गरजेचं आहे आणि ते नाव आहे शुभम लोखंडे. बॅटिंग बॉलिंग इन्स्टाच्या रील्स त्याही तेवढ्याच लाजवाब. इथे मध्ये पायावरती बॉल फ्लिक केले. बॉल हवे ते बॉल किंवा डाऊन द बॉल कॅच ड्रॉप केली जाते. अगदी या अशा कॅचेस तर आपल्याला रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये पकडणं गरजेचंच आहे. धावून धावा कंप्लीट किती केल्या जात आहेत तर 4 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वा आधी टाळ्यांच्या गजरात त्या 4 धावाही अप्रिशिएट होतील आणि का होणार नाहीयेत ना. जेव्हा तुम्हाला मोठे फटके मारायला भेटत नाहीये ते चान्सेस मिळत नाहीये त्यापासून तुम्ही वंचित राहतायत तर मात्र सिंगल डबल वरती लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. छोलेजी त्याला ती रीचही बॉलवरती चांगली मिळते. त्याच्या पायात आला की तो षटकारच मारतोय आणि दिवेश पारावेला देखील माहिती आहे त्याच्या आर्क मध्ये त्याच्या स्लॉट मध्ये बॉलिंग करायची नाहीये त्यामुळे सातत्याने ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. 2 वाईड आलेत बघा. बॅटची स्विंग हो मोठी होती पण दिवेशही काही कच्चा गुरु चाचेला नाहीये. अनेक वर्ष असंच अंडरआर्म मी खेळलो नाहीये मित्रा. अनेक मोठ्या मोठ्या बॅटर्सला थांबवण्याची क्षमता नाचवण्याची क्षमता माझ्याही हातामध्ये आहे माझ्याही बोटामध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस अतिरिक्त बाहेर वळण घेत आहे का तर नाही. येस नो आणि बॅटिंग अंपायर्स रिव्ह्यू ओके. वाईट साठी अंपायरनी रेफर केलंय. जाऊयात आता आपण आपल्या टेक्निकल टीम कडे आणि जर टेक्निकल टीमचं नाव श्री साई स्पोर्ट्स असेल ओके. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. ओके 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 ओके. स्वरा फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती ऐरोली अँटिक 9 बांडू. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. अठ्ठावीस जावं लागल्या धावफलकावर.
इथे देखील बॅकची स्विंग अगदी वेगाने केली होती पण व्यवस्थित टाइम करू शकलेले नाहीयेत बॉल. खेळाडू आहेत मिड विकेट वरती, चांगली फिल्डिंग करण्यात येईल, उचलतील बॉल फेकतील तोपर्यंत मात्र 1 2 आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या पार्टनरशिपची जी आपण चर्चा करतोय ना, दोघेही बॅटर एकमेकांना सोबत घेऊन कॉम्प्लिमेंट करत असताना खेळत आहेत. मग मात्र डॉट बॉल आला तरी देखील हरकत नाहीये, वाईड आला तर त्या वाईडला घेऊन खेळायचं आहे आणि खराब बॉलला बाहेर मारायचं आहे. या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. व्यवस्थित बॅटला बॉल लागला नाही तर 1 2 3 या कशा केल्या जातील याकडे लक्ष केंद्रित करून आहेत. दोन बॉलचा खेळ झालाय, धावा लागल्यात 31 धाव फलकावरती 31. मालवण मुकेश रॉयल चेंबूर की मात्र श्री स्वामी समर्थ अंधेरी. पुढचा बॉल पायावरती अडवण्याचा प्रयत्न, चांगला बॉल हाताळलाय, काय पंचांकडे पाहिलाय, त्यांनी सांगितलंय हेरलाय, इट्स अ डॉट बॉल. भरपूर वेळाने टाकलाय आणि दिवेशला ही माहिती आहे लेफ्टी बॅटर आले तर त्यांच्यासमोर बॉलिंग करणं हे माझ्या स्ट्रेंथचा भाग आहे. पण मात्र जर मनीषला ती संधी मिळते अगदी तुम्हाला चेंबूर सारख्या मालवण मुकेश रॉयल चेंबूर सारख्या संघामध्ये संधी मिळते तर सातत्याने एक मॅच चांगली खेळून चालणार नाहीये, नाव कोरायचं आहे तर प्रत्येक मॅच मध्ये चांगलं खेळावं लागणार आहे. देवेश पारावे बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये त्यालाही यश मिळत आहे. चांगला बॉल, आणखी एक बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी गर कन्वर्तोय, बाहेर निघतोय, आणखी एक डॉट बॉल टाकलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल झाल्यात. शेवटचे 2 बॉल महत्वाचे आहेत, त्यातील हा थोडासा मिस टायमिंग बॉल हवेत. खेळाडू डाऊन द बॉल, प्रयत्न चांगले राहिलेत पण मात्र आता 1 2 3 तर कंप्लीट झाल्यात. चौथ्याचा प्रयत्न केला जाईल का? निघालेत मुकेश, मिळाली का विकेट आणि इथे विकेट. पंचाचा बोट आकाशाकडे आणि तो एकच आहे, हातही एकच आहे, म्हणजेच बॅटरचा कर्दन काय. मोहित बॅक टू द डग आउट. बॅटिंग टीम ओके, अंपायर डिसिजन आहे आउट. बॅटरने सांगितलं सर मला चेक करायचंय, रिव्ह्यू घ्यायचा आहे, रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि तेही आता आपण आपल्या श्री साई स्पोर्ट्सच्या टीमकडे जाणार आहोत, चेक करणार आहोत की मात्र तुम्ही घेतलेलं डिसिजन योग्य आहे की अयोग्य आहे ते चेक करूयात. पण काय बॉलिंग केली आहे दिवेश परावे, असंच ओळखलं जात नाही ना कमबॅक करून देण्यासाठी. एक टीम मोठी तेव्हाच बनते जेव्हा टीम मध्ये एक नाही अनेक मॅच विनर्स असतात. पहिल्या मॅच मध्ये सुरेश सरोजने चांगली बॅटिंग केली, या मॅच मध्ये कमबॅक करायची आवश्यकता होती तर मात्र इथे स्तर उंचवलाय दिवेश पारावेंनी. सर आपल्याला विनंती असेल अगर जर आपण त्वरित आलात तर प्लीज आरामात या, हरकत नाहीये पण या लगेच.
दगदग वाढली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अंपायर जात असताना ते आम्हाला कळवतील की नक्की आउट आहे की नॉट आउट आहे याचा निर्णय आपल्याला येईल. बॅटर नॉट आउट, बॅटर सेफ. वाह, वन टू गो. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल टाकला. पंचांकडे अपील केली जाते आणि लेग बायच्या स्वरूपाने सिंगल मिळणार आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्या 36. 36 धावा लागल्या धावफलकावरती. तर 36 धावा बनल्या आहेत पण आता मात्र हे धावफलक कमकुवत आहे. थोडंसं छोटं राहिलंय. शेवटच्या ओव्हरला अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागणार हे टीमला माहिती आहे आणि ते अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी मनीष आणि मोहित सारखे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. हर्षद आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. मग मात्र आता शेवटचे 6 बॉल आहेत. धावा फक्त 36 लागल्यात. धावफलक मोठं करणं गरजेचं आहे. त्यातला हा पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय. खेळाडू आहेत तिथे. पेक्षा कव्हरवरून खेळाडू आल्यात. हलकीची मिसफिल्डिंग होते. एकाचं रूपांतर 2 धावांवरती झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. वेगाने आल्यात आणि या 3 धावा पूर्ण झाल्या. चौथ्याचा प्रयत्न होईल का? आणि त्या चौथ्याचा प्रयत्न कदाचित नाही होणार आहे. 3 धावा इथे कंप्लीट होतील. त्या 3 धावांसोबतच धावफलकही पुढे जात आहे. हळूवारपणे का असेना ते धावफलक पुढे जाणं, पुढे नेणंही गरजेचं आहे. हो, चांगला बॉल टाकलाय. अगदी यॉर्क लेंथ वरती बॉल होता. या बॉलला अगदी अडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. हर्षी चांगली बॉलिंग केली आहे. लेग बाय स्वरूपाची धाव असणार आहे. नक्कीच बॅटला बॉल अडवत नाहीये त्यामुळे लेग बाय स्वरूपाची धाव आणखी एक. त्या धावा कशा येतात त्या मॅटर करत नाहीयेत. त्या धावा येणं जास्ती गरजेचे आहेत. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळायचा होता. शॉर्ट मिड विकेट वरती प्लेयर उभे आहेत. सिंगल मिळणार आहे, फक्त सिंगल मिळणार आहे. अंदरही टीमला माहिती आहे सिंगल डबल त्या आपल्याला जास्ती मॅटर नाही करणार. अगदी 50च्या आतमध्ये रोखलत तर मॅच जिंकू शकतायत. पण सध्या तरी नाण्याची एकच बाजू आहे. हार मानून चालणार नाहीये. खेळत राहावं लागेल, लढत राहावं लागेल. एखादी षटकार आता मात्र मोहितला खेचावा लागणार आहे.
पुढचा बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेरचा बॉल आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून जातो का हे पाहणं गरजेचं आहे. धावा किती मिळणार आहे? धावा मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. वा काय बॉलिंग करतोय हर्ष, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार बॉलिंग सुरू आहे. लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग करायची तर ती मात्र हर्ष सारखीच करायची आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचे बॉल वाईडी शॉर्टकटचा वापर सातत्याने करण्यात आलाय. खोलवर टप्प्याचे बॉल टाकण्यात आलाय. बॅट फिरवण्याची संधीच दिली नाहीये पठ्ठ्यानी. पुढचा बॉल पायावरती विकेटचं पतन. यश आउट वाजता हर्ष चांगल्या बॉलिंग आणि त्या चांगल्या बॉलिंग मुळेच त्याला मिळाली ही विकेट आहे. मोहित बॅक टू द डगआउट. आणखी एक मोठा झटका. शेवटचा बॉल आहे तो अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहेत. लॉंग ऑन वरती खेळाडू आहेत. एकाचं रूपांतर इथे झालंय मात्र 2 धावेवरती तिसऱ्याचाही प्रयत्न सुरू आहे पण मात्र ती तिसरी धाव ती कंप्लीट करण्यात येणार नाहीये. षटक संपली आहे. 4 धावा लागल्या धाव फलकावरती. चौवेचाळीस धावा लागल्या धाव फलकावरती आणि 45 धावेचं लक्ष असणार आहे. डेव्हिल्स 11 मुकेश रॉयल चेंबूर या संघाची एक मोठी चांगली संकल्पना आणि त्यामध्येच तिसरं सीझनही पार पडतंय. आता मात्र हे पारितोषिकही लाखाच्या पार गेलेलं आहे. 1 लाख रुपयाचा प्रथम आणि 50,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक. ट्रॉफीज आहेत. मॅन ऑफ द सिरीजला सायकल आहे. सगळं काही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आवाजही ऐकायला मिळणार आहे विशालजी जावीर सरांचा. व्हॉट डू यू सर? हॅलो. चला टॉस साठी यायचंय. अँटिक 9 भांडूप, स्वरा इच्छापूर्ती बोरिवली ऐरोली. हेलो 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 चेक. चला या दोन्ही कॅप्टन प्लीज लवकर यायचे. स्वरा इच्छापूर्ती ऐरोली आणि अँटिक 9 भांडूप दोन्ही कॅप्टन प्लीज या लगेच. विकेट कॅच.
ऐरोलीचा संघ इच्छापूर्ती ऐरोली स्वरा इच्छापूर्ती आणि एका बाजूला अँटिक भांडूप अजितजी आपण टॉस करायचंय. कोण कॉल करतंय? कोण कॉल करतंय? येस पार्थ कॉल करायचंय आणि टॉस झालाय. निर्णय काय व्हायचा आहे? फिल्डिंग. चला दोन्ही संघ शुभेच्छा असेल. थोडस स्पीडअप करूयात आपण. चला मॅचला सुरुवात करायची विनंती राहील. मॅचला सुरुवात करायची आहे. ती धुरा सांभाळली. मोहित होता सोबतीला. मोहित आणि मनीषने पुन्हा एकदा धावांचं समीकरण बदललं आणि एकंदरीत 45 धावसंख्या हा आकडा विपक्ष संघाच्या विरोधामध्ये आव्हानात्मक आकडा निर्माण केलाय. सामोरे जात आहेत श्री स्वामी समर्थ अंधेरे. सलामीची प्रारंभी त्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरेश कुडा मागील मॅचचा विजयाचा शिलेदार चालू मॅच दरम्यान जोडला गेलाय. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे सुरेश. तर षटक क्रमांक 1 करण सोडा. चेंबूर नगरी चेंबूर परिसर माहुलगाव कोळीवाडा या परिसराकडे आज मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष पाहायला मिळतंय. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व अनेक विविध क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता अलीकडचा हंगाम जर पाहिला तर पावसाळी क्रीडा स्पर्धा आणि त्या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये ही लक्ष वेधणारी क्रीडा स्पर्धा. भावांना थोडा बाजूला या. अचिवर क्रिकेट अकॅडमी बाजूला या. लेट्स प्ले गेम ऑन. स्टार्ट होतोय पुन्हा एकदा एक नवा धडाका. 45 धावांचं लक्ष उलगडायचं आहे. सुरुवात होते. षटक क्रमांक 1. दरम्यानचा पहिला बॉल काय आहे तर निर्णय होतोय तिकडे तटस्थ भूमिकेमध्ये पंच अर्थातच बॉल फेर डिलिव्हर डॉट बॉल. पहिला बॉल करण सोडा. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये याने देखील स्वतःच्या नावाची एक वेगळी चर्चा निर्माण केली. स्वतःच्या अवतीभोवती चाहत्यांचा त्याने देखील गर्दी वाढवली असा करण सोडा चेंबूर नगरीचा खेळाडू. कोलबेटा पैसा बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. 2 रन कंप्लीट होत आहेत. दोन्ही संघांकडे समसमान मॅच असणार आहे कारण फाईटच तशी आहे. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांच्या अनेक पार्श्वभूमी
दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये विजय पराभव सातत्यपूर्व कामगिरी करत आलेत. आज एक नवीन वाटचाल एका नव्या इतिहासाला गवसणी घालायची आहे. आज ती क्रीडा स्पर्धा गीतांजली चषक 2026च्या माध्यमातून ते प्रयत्न पूर्ण करण्यासाठी आज इथे दोन्ही संघ दाखल होताना पाहायला मिळते. गणेश पाटील, स्वागत आहे आपलं देखील. दरम्यानचा बॉल थोडा दूर टप्पा ठेवलाय, वाईट बॉल कळवला जातोय. करण सोडा एक वेगळी अनोखी ऍक्शन शैली. मागील ज्यावेळेस करण सोडाने आगमन केलं होतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये, त्यावेळेस करणच्या देखील या ऍक्शन वरती खऱ्या अर्थाने अनेक जण मोहित झाला. कारण एक वेगळ्या ऍक्शनचा खेळाडू म्हणून त्याच्या बॉल पकडण्याची शैली, त्याची बॉल पिच करण्याची शैली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल कट केलाय, मागे बॉल चाललाय कीपरच्या मागे. कीपर स्वतः जातात बॉलकडे. 2 धावा कंप्लीट होणार आहेत. 2 धावांनी पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होतोय. तिकडे रितेशजी गव्हाणे देखील दाखल झाले तर मॅचचा आनंद घेण्यासाठी. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मनीष आहेत. पुन्हा 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि तिकडे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. करणकडनं फेकी केला होता, कव्हर करत असताना तिकडे चुकीचं रूपांतर. आणखी दुहेरी धावेवरती होत आहे. 1-1 2-2 धावा ज्या आहेत ना, त्या संघाच्या अनेक अडचणी वाढू शकतात. या अगोदरच्या मॅच मनीषजी आपण आठवतो, या अगोदर एक मॅच झाली जी 1 बॉल 2 ची मॅच आली होती. त्यामुळे 1 आणि 2 रन फार मॅचचा निर्णायक कल ठरू शकतात. स्कोर जर पाहिला तर स्कोर झालाय 9 रन, 4 बॉल 9. एका बाजूला मालवण मुकेश रॉयल चेंबूर हा संघ जिंकलाय. एका मॅचवर नाव कोरलंय. त्यांच्या विपक्ष लढा देत आहेत स्वामी समर्थ अंधेरी. 45 धावांचं आव्हान त्यांच्या वाट्याला असलेलं पूर्ण करण्यासाठी ही प्रारंभी जोडी पाहायला मिळते. उडवण्याचा प्रयत्न, समोर खेळले, फिल्डर आहेत काय, मनीष आहेत तिकडे. 1 बाउन्स, बॉल निघून चाललाय. बॉलचा अंदाज बाळगू शकला नाहीये. मनीषची ओळख आहे, परंतु या क्षणाला त्या ओळखीमधून त्याला मात्र या स्वतःच्या कामगिरीवरती बॉल थांबवता आलेला नाहीये. बॉल निघून गेलाय, चौकार आलाय. सुरेश कुडा लाजवाब बॅटिंग. प्रत्येक झोन मध्ये मात्र त्याची नजर आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. समोरचा झोन त्याने अगदी आजच्या दिवसामध्ये प्रॉपर खेळलाय. प्रॉपर समोरच्या झोन मध्ये स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. या वेळेचा चांगला बॉल, काही व्हेरिएशन पाहायला मिळालं, गती परिवर्तन केली. त्यातल्या त्यात ऑफ कटरचा बॉल पाहायला मिळाला. अडचणी वाढवल्या, सुरेशच्या बॅट कनेक्शन होऊ शकलं नाही. आणि तेरा, एका षटकानंतरची धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हर 13, 18 बॉल, अजूनही 32 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 18-32. सलामीची 2 बॅटर एकमेकांसोबत चर्चा करतायत. जिथे बॅटर चर्चा करतात त्याच्या विपक्ष फिल्डर देखील चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हा स्ट्रॅटेजिक गेम आहे. प्रत्येक नव्या उलगडणाऱ्या बॉलवरती कशा प्रकारे स्ट्रॅटेजिक गेम प्लॅन आखवता येईल
यासाठी प्रयत्न प्रत्येक संघाचे प्रत्येक खेळाडूचे आपल्याला पाहायला मिळतात. चला यानंतर पुढच्या नव्या लॉटला आपण सुरुवात करणार. दोन्ही संघ आपण देखील रेडी व्हायचं आहे. टॉस झालाय, त्यानंतर आपण जाणार आहोत नव्या लॉटकडे. एका बाजूला स्वरा इच्छापूर्ती ऐरोली आणि एका बाजूला अँटिक नाईन भांडूप, अशा दोन संघांमधली आणखी एक फाईट आपल्याला पहिल्या फेरीतील पाहायला मिळेल. एका षटकाचा खेळ झालाय. एक षटक 13 धावा, अजूनही 18 बॉल 32 धावांचा पाठलाग करायचे. षटक क्रमांक 2 सुशांत रणीम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. मुंबई अंडरआर्म क्रिकेट मधील नामांकित क्रीडा स्पर्धा गीतांजली चषक डेव्हिल मुकेश रॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून आज या क्रीडा स्पर्धेचा स्तर उंचावताना पाहायला मिळतोय. गेले अनेक पर्व ही क्रीडा स्पर्धा या नगरीमध्ये पाहायला मिळाली. यंदाच्या पर्वात देखील या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामागे. यावेळेचा फटका फसलाय की फटका निघून गेलाय. काय जबरदस्त डेंजर स्ट्रोक पाहायला मिळतोय. दिवेश पाडावेच्या बॅट मधून नो चान्स, लाजवाब करारा. बॉल निघून गेलाय, फरार झालाय. षटकार. काय आक्रमकता पाहायला मिळाली, काय जबरदस्त ड्राईव्ह केला गेलाय. बॉल जसा टप्पा पडला आणि पडला, दिवेशने बॅटचा फ्लो ओपन केला. त्याच्या प्रेक्षकांना काय हवं तर तो आनंद त्याने मात्र मिळवून दिला. या षटकाराने मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा विपक्ष संघ बॉलिंग अटॅक वरती काहीशा घडामोडी आपल्याला दडपणाखाली पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. 20 धावसंख्या येऊन पोहोचते. अंधेरी संघ स्टेशन वाईच्या माध्यमातून त्या संघाची देखील एक चांगली स्टारकास्ट नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा असो किंवा आपल्या रेग्युलर खेळलं जाणारं बॉक्स क्रिकेट स्पर्धा असो, नेहमीच त्यांची देखील संघबांधणी अतिशय लाजवाब आपल्याला नेहमी पाहायला मिळाली. अनेक संघ आहे जे स्टेशन वाईच्या माध्यमातून आपापल्या संघाची तितकी चांगली स्टारकास्ट घेऊन जोडले गेलेत. दरम्यानचा बॉल तिकडे इकडे मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. अभि आले होते. 22 आणखी 2 मिळतील. सोळा बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. या वेळेला सेन्सिबल पाहायला मिळाले. दिवेश कंट्रोल म्हणजे बॅटचा फ्लो ओपन करतो की काय, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल शॉर्ट वन बॅट जर आपण पाहिलं तर बॅटचा फ्लो ओपन केला नाही, टॅप केला तिकडे सिंगल मिळतोय. या वेळेला हिट केलाय. बिग 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 हिट. बॉलला पाठवलाय लांब 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 आणि षटकार. 6. दिवेश आणि सुरेश या दोघांची जोडी दोन्ही बाजूला मात्र संघांसाठी मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघासाठी घातक ठरते.
29 झालेत. यावेळेला एक जबरदस्त पॉइंट कव्हरच्या दिशेने केलेला स्ट्रोक दुहेरी 2 क्लास होता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रत्येक फॉर्मॅट मध्ये मात्र हे दोघांना आपण अनुभवत आलोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हेणो आहेत तिकडे. आणखी 2 धावा मिळतील. षटकाची होते समाप्ती. 2 षटकानंतर धाव फलक आहे 33. 12 बॉल आणि गरज आहे 12. 12 बॉल 12. बारा बॉल अजूनही 12 धावांची आवश्यकता. बॉलर क्रमांक 3 मोहितला बॉलिंग करावी लागेल. कमबॅक करून द्यावं लागेल. मालवण मुकेश रॉयल चेंबूर या संघाच्या असलेल्या अडचणीमध्ये मार्ग मोकळे करून द्यावे लागतील. विजयाची जर घोडदौड सुरू ठेवायची आहे तर या षटकावरती आधारित आहे त्यांचं भविष्य. या षटकावरती आधारित आहे पुढचं षटक. त्यामुळे हे षटक फार निर्णायक आहे. कमबॅक करतील काय? काहीशे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तर देतील. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेत. पुन्हा एकदा आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल पुन्हा एकदा. किती धावांसाठी पाहायला मिळतोय? निर्णय तर अजून काही झालेला नाही पण तिथे रन कंप्लीट केली जात आहेत. 1 2 3 3 रन किती झालेत? 3 धावा मिळत आहेत. बॉल काहीसा आतमध्ये आहे त्यामुळे हे 3 रन. या वेळेला चांगला अटॅक केलाय. 1 बाउन्स बॉल जाईल काय? आणि बॉल पुन्हा निघून चाललाय. गॅप मध्ये खेळले घेतलेत. चौकार 4. क्या बात आहे. दोघं एक हाती मात्र या विजयावरती नाव कोरतायत का? दहा बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. दुसऱ्या विजयावरती कोणत्या संघाचा नावाचा बोलबाला, कोणत्या संघाचा नाव कोरलं जातंय? या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. अपील केली आहे बट बॅटर सेफ आहेत. अजूनही 4 धावांची आवश्यकता. तो इनिंग स्ट्रोक, विनिंग स्ट्रोक दिवेश कडनं पाहायला मिळेल काय? नाव तर आता स्पष्ट झालंय विजयासाठी बट तो विजय, तो स्ट्रोक दिवेश कडनं पाहायला मिळेल का? व्हाईट बॉल 3 धावांची गरज. आणि इथे मात्र दाखवून दिलंय दिवेशने. काय डेंजर स्ट्रोक पाहायला मिळाला दिवेशच्या बॅट मधून. षटकार, हा विजयी षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अगदी एक हाती या मॅच वरती या 2 खेळाडूंनी सलामीची प्रारंभी जोडी नो लॉस या विजयामध्ये त्यांचा मात्र वाटचाल पाहायला मिळाली. वेल डन, अभिनंदन. हॅलो, चला वन्स मोर वन्स अगेन, नो डाऊट. प्लीज सुरेश पुन्हा यायचंय. सुरेश पुन्हा एकदा या मॅचचा
प्लेयर ऑफ द मॅच सुरेशला जातोय वैयक्तिक 27 धावा. अफलातून पारी खेळत असताना सुरेशला पुन्हा एकदा या मॅच मध्ये हा प्लेयर ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन अजित पुरस्कृत करतील. म्हणजे अजितचा संघ जरी पराभूत झाला तरी खेळाडूला प्रोत्साहन देणं हे क्रिकेटची परिभाषा आहे. या बाजूला या. सेकंड मॅच या मॅच वरती नाव कोरलं जात आहे. वेल डन, वेल प्ले सुरेश, प्लीज वेल डन. सुरेश, एक ये मैच देखा जाए तो 4 ओवर का मैच था, थोड़ा सा रिजल्ट 4 ओवर का मैच होता तो थोड़ा सा चेंज हो जाता है, बट ऐसा कुछ कठिनाई थी कि इस मैच को जीतने के लिए अगर थोड़ा और रन होते तो ये चैलेंज बढ़ सकता था. एक्चुअली हम लोग बॉलर ने अच्छा बॉलिंग डाला. ओलो ने, मैं बोला था 50 के अंदर रखो, डिफेंड बैटिंग कर लेंगे, तो ओलो ने 5 रन आउट 45 भी आया हम लोग को. तो मैं पूरा शेयर दूंगा मैं बॉलर लोगों को कि उन्होंने अच्छा बॉलिंग डाला. एक्चुअली 60 प्लस होता है, थोड़ा डिफिकल्ट होता है बैट्समैन के लिए रन मारना, और ये मैच हम लोग बैटिंग से जीत गए, तो ठीक है. और जब भी रबर बॉल का अंडर आर्म ओपन का क्रिकेट होता है सो बॉलर के लिए बड़ा चैलेंज होता है, बट क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट को खेलते हुए बॉलर को ज़्यादा चैलेंज है कि बैटर को चैलेंज है? रबर बॉल में मोस्टली बॉलर को ज़्यादा बेनिफिट देता है, क्योंकि बॉलिंग कभी बारिश आती है तो गीला बॉल भी डालना पड़ता है बॉलर को, बैट्समैन को सिर्फ क्या बैट गिनाना होता है. तो मुझे ऐसा लगता है कि बैट्समैन के फेवर में अंडर ओपन रहता है कि बॉलर का थोड़ा मरण रहता है. क्या बात आहे सुरेश, वेल डन, ऑल द बेस्ट. आणि जाऊयात आपण लगेचच नव्या मॅच कडे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्री साई चॅम्पियन या श्री साई स्पोर्ट्स या वाहिनीवरती गीतांजली चषक 2026.